पौराणिक कालखंडात शंतनू नावाचा एक सिद्ध ऋषी होता. त्याची पत्नी देखील एक सिद्धधर्मी स्त्री होती. ही कथा त्या काळची आहे जेव्हा शंतनू आणि त्याची पत्नी खूप म्हातारी झाली होती आणि त्यांची दृष्टीही गेली होती. या दोघांना एक मुलगा होता. त्याचे नाव श्रवण कुमार होते. श्रवण कुमार अतिशय साधे स्वभावाचे होते. त्याला आपल्या आईवडिलांबद्दल खूप प्रेम आणि आदर होता आणि तो दिवसरात्र आपल्या आईवडिलांची सेवा करत असे. त्याने आपल्या आईवडिलांची मुलांप्रमाणे काळजी घेतली. त्याच्या आईवडिलांनाही अभिमान वाटला आणि त्यांनी आपल्या मुलाला रात्रंदिवस हजारो आशीर्वाद दिले. कितीतरी वेळा दोघेही एकमेकांना म्हणायचे की आपण किती धन्य झालो की आपल्याला श्रावण सारखा मातृभक्त मुलगा मिळाला, ज्याने स्वतःचा विचार न करता आपले संपूर्ण आयुष्य आपल्या वृद्ध अंध आईवडिलांच्या सेवेसाठी वाहून घेतले. दुसरे कोणी असते तर त्याने लग्नानंतर फक्त स्वतःच्या हिताचाच विचार केला असता आणि आपल्या वृद्ध अंध आईवडिलांना कुठेतरी सोडून आपले आयुष्य आनंदाने जगले असते. हे ऐकून श्रावणे आईवडिलांना सांगितले की मी काही वेगळे करत नाही, हे माझे कर्तव्य आहे. मी लहान असताना तुम्ही मला यापेक्षा चांगले आयुष्य दिले आणि आता मला सौभाग्य मिळाले की मला तुमची सेवा करू द्या. तुम्हा दोघांची जी इच्छा असेल ती मला सांग, ते मी नक्कीच पूर्ण करेन. मग शंतनू आणि त्याची बायको म्हणतात, बेटा श्रावण, आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत, आता जगण्याची आशा नाही. आमचे डोळे कधीही बंद होऊ शकतात. अशा परिस्थितीत आमची एक इच्छा आहे. आम्हाला तीर्थयात्रेला जायचे आहे, तुम्ही आमची ही इच्छा पूर्ण करू शकता का? आपल्या आईवडिलांचे पाय धरून श्रवण कुमार मोठ्या आनंदाने म्हणतो, होय बाबा, तुमच्या दोघांच्या इच्छा पूर्ण करणे माझ्यासाठी खूप मोठे सौभाग्य असेल. श्रावण आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला नेण्यासाठी एक कावड तयार करतो, ज्यामध्ये शंतनू एका बाजूला बसतो आणि त्याची पत्नी दुसऱ्या बाजूला बसते आणि कावड खांब खांद्यावर घेऊन प्रवासाला सुरुवात करतो. त्याच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल इतकं प्रेम आहे की त्याला त्या कावडचा किंचितही ओझं वाटत नाही. आपल्या मुलाच्या या कृत्याने आईवडिलांचे अंतःकरण आनंदाने भरून आले आणि ते सर्व मार्गाने आपल्या मुलाला श्रावणाचा आशीर्वाद देत राहतात. जेव्हा ते तिघेही अयोध्या नगरी पोहोचतात, तेव्हा आईवडील श्रावणला सांगतात की तहानलेले आहेत. श्रावण कावड जंगलात ठेवतो आणि हातात पानांचे भांडे बनवून सरयू नदीचे पाणी गोळा करायला जातो. त्याच वेळी त्या जंगलात अयोध्येचा राजा दशरथ शिकारीला निघाला होता आणि त्या घनदाट जंगलात तो हरणाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता. तेव्हा अचानक त्याला सरयू नदीच्या पलीकडे पाण्याच्या नांगराचा आवाज आला. घनदाट जंगलातील झुडपे महाराज दशरथ हरणाच्या पाणी पिण्याच्या आवाजाने शिकार करण्याच्या हेतूने एक बाण सोडतात आणि तो बाण श्रवणकुमारच्या हृदयाला लागला, ज्यामुळे त्याच्या तोंडातून एक वेदनादायक आवाज बाहेर पडतो. दशरथ स्तब्ध राहतात आणि त्यांना काहीतरी गडबड आहे असे वाटते आणि ते पळून जातात. ते सरयू नदीच्या काठावर पोहोचतात, जिथे त्यांचा बाण श्रावणच्या हृदयावर आदळताना पाहून ते घाबरतात आणि त्यांची चूक लक्षात येते. दशरथ श्रवण कुमार जवळ जातो आणि त्याची क्षमा मागतो. तेव्हा श्रवण कुमार शेवटचा श्वास घेत महाराज दशरथला आपल्या वृद्ध आंधळ्या आईवडिलांबद्दल सांगतो आणि सांगतो की त्यांना तहान लागली आहे. जा आणि त्यांना पाणी द्या आणि मग त्यांना माझ्याबद्दल सांगा. श्रावणकुमार यांचे निधन. जड अंतःकरणाने राजा दशरथ श्रावणच्या आई वडिलांकडे पोहोचतो
आणि त्यांना प्यायला पाणी देतो. पालकांना प्रश्न पडतो की त्यांचा मुलगा कुठे आहे. ते दोघेही आंधळे असले तरी त्यांच्या आवाजाने ते दोघेही आपल्या मुलाला समजू शकत होते. पालकांचे प्रश्न ऐकून महाराज दशरथ त्यांच्या पाया पडतात आणि भूतकाळातील घटना सविस्तर सांगतात. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आईवडील रडू लागतात आणि दशरथांना आपल्या मुलाकडे घेऊन जाण्यास सांगतात. महाराज दशरथ कावड उचलतात आणि आईवडील दोघांनाही श्रावणाच्या अंगाजवळ घेऊन जातात. आईवडील खूप जोरात शोक करू लागतात. त्यांचा शोक पाहून महाराज दशरथांना खूप अपराधी वाटतात आणि त्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. पण दुःखी पिता शंतनू महाराज दशरथाला शाप देतात की जसा मी शंतनू माझ्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे माझा मृत्यू होईल, त्याचप्रमाणे तुझाही मृत्यू होईल. माझ्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरण पावला. असे बोलून आईवडील दोघेही देह सोडून मरतात. शाप मिळाल्यावर महाराज दशरथ अत्यंत व्यथित झाले आणि अनेक वर्षांनी जेव्हा त्यांचा पुत्र राम शुभारंभ झाला, तेव्हा माता कैकेयीच्या बोलण्यामुळे राम, सीता आणि लक्ष्मण यांना 14 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला आणि त्यामुळे महाराज दशरथाचा मृत्यूही झाला. मुलापासून वेगळे होणे. त्याच्या शेवटच्या दिवसात तो शंतनूचे शब्द आठवतो आणि रामाच्या दुःखात शरीराचा त्याग करतो. बोध. ही कथा आपल्याला शिकवते की लक्षण बघता मारल्याने कधी कधी चुकांचा बळी जातो आणि इच्छा नसतानाही तुम्ही इतरांच्या दुःखाचे कारण बनता. ही कथा होती श्रवण कुमारची. श्रवण कुमार पुराणात जिवंत आहे, तो केवळ त्याच्या आईवडिलांच्या भक्तीमुळे. श्रावण कुमार नेहमी त्याच्या मातृभक्तीसाठी ओळखला जातो. पालक त्याच्या कथा सांगून आपल्या मुलांना शिकवतात. रामायणातील अशी अनेक पात्रे आहेत जी आपल्याला वास्तविक जीवनातील कर्तव्यांचे ज्ञान देतात आणि आपल्याला धर्म आणि कृतीचे योग्य मार्गदर्शन देतात.